meant by AC quantity, what is meant by DC quantity, the advantages of AC quantity over DC quantity, single phase AC, sinusoidal AC wave, then the definition of instantaneous value, definition of cycle, amplitude, time period, what is meant by frequency, what is meant by angular frequency, then RMS value, average value, waveform, form factor, peak factor, vector representation of AC quantity, phase angle, phase difference, concept of lagging and leading of waveform, mathematical equation of phasors, pure resistance, inductance, pure capacitance, then resistance and inductive circuit, RL series circuit, RC series circuit, आणि RL आणि RC series circuitचे voltage waveform, current waveform, then impedance triangle, power factor, significance of power factor, then last point is a power. What is by active power, what is by reactive power, what is by apparent power. Last one is a power triangle, right? So the first point is a what is by AC quantity. What is by AC quantity? What is by DC quantity? So the quantity change its magnitude. Quantity change its magnitude as well as direct with respect to the quantity called as AC quantity. स्क्रीनवरती तुम्हाला जी वेवफॉर्म दिसते ती तुमची एसी क्वांटिटीची वेवफॉर्म आहे. या वेवफॉर्म मध्ये जर तुम्ही बघितलं एक्स ऍक्सिस वर तुमचा टाइम आहे, वाय ऍक्सिस वर तुमची क्वांटिटी आहे. वाय ऍक्सिस वरची क्वांटिटी इट मे बी अ व्होल्टेज, इट मे बी और इट मे बी अ पॉवर आल्सो. सो आवाज ब्रेक. आता येतोय क्लिअर? येस सर. सो त्या वेवफॉर्म मध्ये एक्स ऍक्सिस वर तुमचा टाइम आहे, वाय ऍक्सिस वर तुमची क्वांटिटी आहे. आपण त्या वाय ऍक्सिस वर व्होल्टेज घेऊ शकतो, करंट घेऊ शकतो किंवा पॉवर, कोणती क्वांटिटी आपण डिनोट करतो. आणि एक्स ऍक्सिस वर तुमचा टाइम आहे आणि ही जी काही सायनोसॉइडल लाईन दिसते ती आहे तुमची एसीची वेवफॉर्म. सो आता जर आपण त्या वेवफॉर्म मध्ये जर बघितलं तर त्या वेवफॉर्मची जी काही डायरेक्शन आहे, पहिल्या हाफ सायकलला तुम्हाला ती डायरेक्शन पॉझिटिव्ह हाफ सायकलला दिसते, त्यानंतर ती वेवफॉर्म निगेटिव्हला जाते विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे पहिल्या सेकंदाला ती किंवा 2 सेकंदापर्यंत ती पॉझिटिव्हला होती, त्यानंतर आफ्टर दॅट ती निगेटिव्हला गेली. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम तिची जी डायरेक्शन आहे ती काय होते, चेंज होते. ती काय होते, चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम. पहिल्यांदा 0 आहे, त्यानंतर 1 झाली, 2 झाली, 3 झाली, अगेन 0 झाली, त्यानंतर -1 झाली, -2, -3, अगेन 0 झाली. म्हणजे तिची जी डायरेक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम ती काय होते, चेंज होते. आपल्याला ह्या इन्स्टंटला आपल्याला 0 दिसतोय इथे, बरोबर ना? इथे 0 दिसतोय तुम्हाला. सो हा जो 0 आहे त्या ठिकाणी तुमची जी व्होल्टेज असेल, करंट असेल किंवा पॉवर असेल त्याची व्हॅल्यू इथे 0 आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर ती काय झाली, 1 झाली, इथे 2 झाली, इथे 3 झाली, अगेन काय झाली, 0. म्हणजे तिची जी व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूला आपण मॅग्निट्यूड म्हणतो. ती मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होते, चेंज होते. तिची डायरेक्शन ऍज वेल एज मॅग्निट्यूड, त्या दोन्ही क्वांटिटी काय होत आहे, चेंज होत आहे, राईट? सो त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, एसी क्वांटिटी. मीन्स those quantity change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as AC quantity. Then जर आपण DC quantity वेवफॉर्म जर बघितली तर DC क्वांटिटी जी वेवफॉर्म असते ती एकदम स्ट्रेट लाईन असते. सो त्यामध्ये आपल्याला
त्यामध्ये जर डेफिनेशन जर आपण बघायला गेली तर व्हॉट इज मीन बाय डीसी क्वांटिटी, देन द डेफिनेशन इज those quantity change its does not change its direction as well as magnitude with respect to time. So quantity is called as DC quantity. आता मी जी डायग्राम स्क्रीनवरती ड्रॉ केलेली आहे ती डायग्राम आहे तुमची डीसी क्वांटिटी, राईट. आता एक्स ऍक्सिस वर परत टाइम आहे, वाय ऍक्सिस वर तुमची क्वांटिटी आहे. सपोज आपण इथे व्होल्टेज घेतलं व्ही. आता तिची जी डायरेक्शन आहे किंवा मॅग्निट्यूड आहे ती थ्रूआउट कॉन्स्टंट दिसते बघा. निगेटिव्हला गेली की वेव्हफॉर्म नाही, म्हणजे तिची थ्रूआउट जी काही डायरेक्शन आहे ती कॉन्स्टंट आहे, ती चेंज होत नाही. देन मॅग्निट्यूड, इथे सपोज एक आहे, इथे एक आहे, इथे पण एक आहे, इथे एक आहे, म्हणजे तिची मॅग्निट्यूड सुद्धा थ्रूआउट काय आहे, कॉन्स्टंट आहे, ती चेंज होत नाही. सो द क्वांटिटी, those quantity does not change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as DC quantity. परत एकदा सांगतोय, the quantity change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as AC quantity. Those quantity does not change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as DC क्वांटिटी, राईट. एसी क्वांटिटीची जी काही वेव्हफॉर्म असते ती सायनोसॉइडल ती, आणि जर डीसी क्वांटिटीची वेव्हफॉर्म जर तुम्ही बघायला जर गेलं ती असते थ्रू आउट कॉन्स्टंट. हा तुमचा एक्स ऍक्सिस, हा तुमचा इथे वाय ऍक्सिस, दोघांचं कंपॅरिझन तुम्हाला दिसतंय. एसी क्वांटिटीची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम ही चेंज होते. डीसी क्वांटिटीची जी काही डायरेक्शन मॅग्निट्यूड आहे थ्रूआउट काय सेम आहे. सो हा एक जी डेफिनेशन आहे तुमची एसी क्वांटिटी आणि डीसी क्वांटिटी. त्यानंतर वेव्हफॉर्म तुम्हाला समजल्या. एसी क्वांटिटीची वेव्हफॉर्म असते ती सायनोसाइडल असते आणि डीसी क्वांटिटीची वेव्हफॉर्म असते ती असते तुमची थ्रूआउट कॉन्स्टंट, राईट. देन नेक्स्ट पॉइंट इज द कंपॅरिझन in between AC and DC. What is the difference between AC quantity and DC quantity? The first difference is waveform. AC quantity ची waveform sinusoidal असते, DC quantity ची waveform तुमची throughout constant ची जी waveform तुमच्या स्क्रीन वरती दिसते ती sinusoidal waveform ती AC quantity ची आहे, जी constant line दिसते ती आहे तुमची DC ची. Definition: it is a signal which change its magnitude as well as polarity. Polarity म्हणजे काय, डायरेक्शन. पोलॅरिटी म्हणजे काय, डायरेक्शन. डीसी मध्ये काय, इट इज अ सिग्नल विच चेंज इट्स मॅग्निट्यूड बट डज नॉट चेंज इट्स पोलॅरिटी. दोज क्वांटिटी डज नॉट चेंज इट्स पोलॅरिटी. द क्वांटिटी इज कॉल्ड एज डीसी क्वांटिटी. देन नेक्स्ट डिफरन्स इज यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर. जो काही ट्रान्सफॉर्मर आहे तो फक्त आणि फक्त एसी सप्लाय वरतीच वर्क होतो. आता पुरतं एवढं लक्षात राहू द्या, ट्रान्सफॉर्मर एसी सप्लाय वरतीच वर्क होतो, ट्रान्सफॉर्मर डीसी सप्लाय वरती वर्क होत नाही. त्याचं रिझन मी तुम्हाला आपल्याला जे युनिट नंबर 4 आहे त्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं जे काही कन्स्ट्रक्शन वर्किंग वगैरे जे बेसिक्स बघायचं आहे त्यामध्ये त्याचं रिझन मी तुम्हाला सांगेन. आता पुरतं फक्त एवढं लक्षात राहू द्या की तुमचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो फक्त एसी सप्लाय वरती वर्क होतो, डीसी सप्लाय वरती ट्रान्सफॉर्मर वर्क होत नाही, राईट. सो जो काही यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर आहे तो पॉसिबल कुठे फक्त तुमच्या एसी सप्लाय मध्ये, डीसी सप्लाय मध्ये यूज ऑफ ट्रान्सफॉर्मर इज नॉट पॉसिबल. देन नेक्स्ट वन इज अ डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी. जी काय आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो फ्रॉम जनरेटिंग स्टेशन टू डिस्ट्रीब्युशन एंड और लोड कंझ्युमर पर्यंत आपण इलेक्ट्रिसिटी काय करत असतो, ट्रान्सफर करत असतो. जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते त्या ठिकाणाला आपण जनरेटिंग स्टेशन म्हणत असतो. कंझ्युमर एंड किंवा लोड सेंटर म्हणजे आपण ज्यांना इलेक्ट्रिसिटी गरज असते तो असं तुमचं कंझ्युमर एंड और डिस्ट्रीब्युशन एंड, राईट. सो द डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी इज हाय in case of AC quantity, but in case of DC quantity the distribution efficiency is low, right. Then design of machine. जी काय आपण
एखादं इक्विपमेंट किंवा मशीन जर आपण डिझाईन करत असेल तर एसी सप्लाय वरती चालणारं जे काही मशीन आहे, इक्विपमेंट आहे, ती इझिली आपण डिझाईन करू शकतो. त्याचं रिझन कसं आहे, सपोज आपल्याला घरात आपलं जर मिक्सर बनवायचं असेल, राईट, किंवा चार्जर आहे, दोन इक्विपमेंट आपल्या समोर आहे, एक आहे मिक्सर आणि एक आहे चार्जर. जो चार्जर आहे तो चार्जर आपण मोबाईल मधली बॅटरी चार्ज करण्यासाठी आपण युज करत असतो. बॅटरी हा डीसी सोर्स आहे. बॅटरी कोणता सोर्स आहे? डीसी. आपल्या घरात सप्लाय अवेलेबल असतो एसी. मग आपल्याला तो डीसी सोर्स किंवा जी काही मोबाईल मधली बॅटरी, डीसी सप्लाय, डीसी सोर्स, तो जर आपल्याला चार्ज करायचा असेल तर आपल्याला त्याला डीसी सप्लाय द्यावा लागतो. आपण ज्यावेळेस जो चार्जर मॅन्युफॅक्चरिंग करतो, चार्जर ज्यावेळेस डिझाईन करतो, त्यावेळेस आपल्याला डिझाईन असं करावं लागतं की आपल्या घरात सप्लाय अवेलेबल आहे एसी, मोबाईलला लागतो डीसी चार्जिंगसाठी. सो आपल्याला त्या चार्जर मध्ये कन्व्हर्टर, रेक्टिफायर आपल्याला त्या चार्जर मध्ये बसवा लागतात, जेणेकरून आपण चार्जर एसी सप्लायला कनेक्ट केल्यानंतर त्यामधलं ती जी इक्विपमेंट आहे, कन्व्हर्टर आहे, ती एसी टू डीसी कन्व्हर्ट करेल आणि नंतर तुमचा जो काही मोबाईल आहे ज्याला डीसी सप्लाय चार्जिंग साठीची रिक्वायरमेंट आहे तर ते आपण करू शकतो. त्याच कम्पेअर मध्ये जर तुमचा मिक्सर जर बघितलं तर तुमची जो काही मिक्सर आहे तो सिंगल फेज सप्लाय वरती रन होतो. त्यामध्ये जी काही मोटर असते ती तुमची सिंगल फेज मोटर असते, जी एसी सप्लाय वरती वर्क होत असते. तर ती त्या मोटरमध्ये किंवा त्या मिक्सर मध्ये असं कोणतंही कॉम्प्लिकेटेड सर्किट आपल्याला डिझाईन करायची गरज नाही, ज्याच्याकडनं आपल्याला एसी टू डीसी कन्वर्ट करण्याची गरज पडेल. डायरेक्टली आपण घरातला एसी सप्लाय त्या मिक्सरला देऊन आपला मिक्सर हा चालू करू शकतो. किंवा घरातला फॅन असेल, सिलिंग फॅन, तो तुमचा कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरचा जो काही टाईपचा आहे तो फॅन तुमच्या एसी सप्लाय वरती वर्क होतो. त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं कन्व्हर्टर इक्विपमेंट किंवा रेक्टिफायर यूज करण्याची गरज पडत नाही. डायरेक्टली आपल्या घरातला जो एसी सप्लाय आहे तो देऊन आपण तो फॅन चालू करू शकतो. हे सांगायचं रिझन एवढंच की आपल्याला जर डीसी इक्विपमेंट जर बनवायचं असेल तर कॉम्प्लिकेशन आपले वाढतात ऍज कम्पेअर टू एसी इक्विपमेंट. हा एक डिफरन्स आहे. त्यानंतर जनरेशन. बाय युजिंग एसी सप्लाय आपण जनरेशन इझी करू शकतो फ्रॉम द एसी वेवफॉर्म युजिंग कम्युटेटर और रेक्टिफायर. सेम पर तिथे आहे की आपल्याला जर डीसी जनरेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रेक्टिफायर कन्व्हर्टरची परत गरज पडेल. बट एसी जनरेशन साठी आपल्याला ती गरज पडत नाही. मग आता एवढं लक्षात राहू द्या की बाय युजिंग एसी आपण जनरेशन इझी करू शकतो, बाय युजिंग डीसी जनरेशन डिफिकल्ट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. लास्ट पॉइंट आहे तुमचा कंपॅरिझनचा. ऍप्लिकेशन ऑफ एसी सप्लाय, ऍप्लिकेशन ऑफ डीसी सप्लाय. एसी सप्लाय आपण कुठे कुठे युज करतो? एसी मोटर्स मध्ये. आपल्या घरात जे काही सिंगल फेज मोटर असते, टिल्लू मोटर, आपण वॉटर पंपिंग साठी जी युज करत असतो ती तुमची सिंगल फेज मोटर असते. तर ती एसी सप्लाय वरती वर्क होत असते. किंवा आपली बोरवेल मधली जी काही सिंगल फेज मोटर असते ती सिंगल फेज एसी सप्लाय वरती वर्क होत असते. किंवा आपल्या 3 फेज एसी मोटर असते ती पण एसी सप्लाय वरती वर्क होत असते. डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल सप्लाय आपल्या घरात असेल, कमर्शियल मार्केट असतील, रेसिडेन्शियल असेल, इंडस्ट्रीमध्ये एसी सप्लायची गरज पडते. अशा ठिकाणी हा एसी सप्लाय आपण युज करत असतो. डीसी सप्लाय कुठे कुठे युज करतो? डीसी मशीन, तुम्हाला आता सांगितलं जेवढे जेवढे डीसी मोटर्स आहे, डीसी इक्विपमेंट्स आहे, बॅटरी आहे, बॅटरी चार्ज करायला आपल्याला डीसी सप्लाय लागतो. एचडीसी सिस्टीम आहे, हाय व्होल्टेज डीसी सिस्टीम. अशा ठिकाणी आपली ही डीसी सिस्टीम आपण काय करत असतो? यूज करत असतो. हे झाले तुमचे कंपॅरिझन बिटवीन एसी अँड डीसी क्वांटिटी. नेक्स्ट पॉइंट इज ऍडव्हान्टेजेस ऑफ एसी ओव्हर डीसी. काय काय बेनिफिट्स आहे, काय काय फायदे आहे एसी सप्लायचे ओव्हर डीसी सप्लाय वरती, ओव्हर डीसी सप्लाय. So first point is it is possible to use of transformer. It is possible to use of transformer. म्हणजे काय? मग तुम्हाला सांगितलं तर तुमचा ट्रान्सफॉर्मर हा एसी सप्लाय वरतीच वर्क होतो, तो डीसी सप्लाय वरती वर्क होत नाही. हा एक बेनिफिट आहे. इट इज पॉसिबल टू यूज अ ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट वन इज डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी इज हाय. देन जनरेशन इझी. बाय युजिंग एसी आपण जनरेशन इझिली करू शकतो. डिझाईन ऑफ एसी मशीन इज इझी. तर
डीसी मध्ये कसं कॉम्प्लिकेटेड आहे, एसी मध्ये कसं बेनिफिशियल आहे किंवा कसं इझी आहे, त्याचं कंपॅरिझन तुम्हाला मी चार्जर आणि सिलिंग फॅन या दोन एक्झाम्पल थ्रू दिलं. त्यानंतर इन्स्टॉलेशन इज लेस कॉस्टली. एसी सिस्टीम जर आपल्याला इन्स्टॉल करायची असेल तर तिची जी कॉस्ट आहे, इन्स्टॉलेशन कॉस्ट, ती कमी आहे ऍज कम्पेअर टू डीसी क्वांटिटी. राईट, क्लिअर झालंय. आपण काय काय बघितलं, व्हॉट इज बाय एसी क्वांटिटी. सो द क्वांटिटी चेंज इट्स मॅग्निट्यूड as well as action with respect to time. The quantity is called as AC quantity. The quantity does not change its direction with respect to time. The quantity is called as DC quantity. Then the waveform of AC quantity, the waveform of DC quantity. Then the comparison between AC and DC. And the last point is advantages of AC quantity over a DC quantity. Right? त्यानंतर काही definitions आहे. What is meant by voltage, what is meant by current, what is meant by frequency, what is meant by waveform. Right? ते waveform किंवा त्याच्या definitions आहेत ते आपल्याला बघायचे आहे. The first definition is voltage. What is meant by voltage? Voltage ची definition काल आपण बघितली. Same definition. The potential difference between 2 points is called voltage. The voltage is denoted by capital V. Voltage is denoted by capital V, and it is measured in volt. Right? Then, what is meant by current? What is meant by current? It is the movement of electrons or flow of electrons is called as current. It is denoted by I and measure in ampere. व्होल्टेजचं युनिट आहे तुमचं व्होल्ट, करंटचं युनिट आहे एम्पियर. राईट. देन रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल oppose the flow of current. Oppose the flow of current is called as resistance. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला जर बघायला गेलं, R is equal to rho L by A. हा तुमचा फॉर्म्युला आहे. R is equal to rho L upon L upon A. हा काय तुमचा फॉर्म्युला आहे. Where I is the resistance, rho काय तुमचा हा रेजिस्टिव्हिटी, L म्हणजे लेंथ, L म्हणजे काय लेंथ ऑफ, and A means it is a cross sectional area of material. So resistance length is directly proportional to the resistance. L is the directly proportional to the resistance and A is the inversely proportional to the resistance. Means if we have to increase the length of material, then resistance is increases. If you have to decrease the length of material, then resistance is also decreases. But if we have to increase the cross sectional area of material, then resistance is decreases. If you have decreases the cross sectional area of material, the resistance is increases. So it's inversely proportional, and the resistance is measured in ohm. Resistance is measured in ohm. Voltage measured in volt, current measured in ampere, resistance measured in ohm. Clear? Yes, sir. Okay. So the first point is AC quantity. Down the definition of AC quantity. Write down. The quantity change its magnitude. The quantity change its magnitude
as well as direction, as well as direction. Quantity is called as AC quantity. Definition परत एकदा डायरेक्शन म्हणजे काय सांगतोय. सर? The quantity ऐका, the quantity change its direction. The quantity change its direction as well as magnitude, as well as magnitude. The quantity is called as AC quantity. Definition परत एकदा सांगतोय. The quantity change its direction as well as change its magnitude. सर आवाज ब्रेक होतोय. आवाज नाही येते नीट. Next definition is DC quantity. DC quantity. Those quantity magnitude change its magnitude but does not change its direction, those quantity change its magnitude but does not change its magnitude. Sorry, definition परत एकदा ऐका. Those quantity does not change its magnitude but what simple लिहायच्यापेक्षा जाऊ दे. The quantity does not change its magnitude as well as direction. Simple language मध्ये लिहा. Change its magnitude as well as direction. The quantity does not change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as DC quantity. Definition परत एकदा सांगतोय. The quantity does not change its direction as well as magnitude with respect to time. The quantity is called as DC quantity. Next point is a comparison between AC and DC.